केला मातेला, केला मातेला, केला मातेला, जिजा मातेला. प्रणाम केला मातेला, राजे चालले जेव्हा फलटणला. सईबाई घाबरल्या होत्या. आपला सासरा आपल्या विरुद्ध आहे. सासऱ्याचा समाचार घेण्यासाठी राजांनी लाल महाल सोडला. सईबाईच्या तोंडचं पाणी पळालं होतं. कारण मधोजी निंबाळकर हे सईबाईचे वडील होते, पण हे शत्रूला सामील झाले आणि म्हणून राजे चिल्ले होते. काय होतंय कोण जाणे. आपल्या वडिलाला ही बुद्धी का सुचली असावी. लाल महालात सई विचारात बसलेले आहे. जाताना जिजाऊ मासाहेब शिवबाला म्हणाल्या होत्या, शिवबा कुठलंही काम करत असताना जरा विचारानं करा. इकडे कळलं मधोजी निंबाळकराला. शिवाजी आला धरण्याला, आला धरण्याला. मधुजीनं काय केलं. शिवाजी आपल्याला पकडून न्यायला आलेला आहे. आपला जावाई घोडा घेतला, घोड्यावर बसले, आपला वाडा सोडला आणि विजापूर जवळ करायचं ठरवलं. राजे फलटणला येऊन पोहोचले होते. राजांना कळलं की आपले सासरे पळून गेलेले आहेत, विजापूरच्या मार्गाने चाललेले आहेत. मधोजी निंबाळकराचा राजांच्या माणसांनी पाठलाग केला. मधोजीचा पाठलाग केला. मधोजीचा पाठलाग केला. गाठलं मधोजीला, गाठलं मधोजीला, गाठलं मधोजीला, गाठलं मधोजीला. निंबाळकराचा शिवाजी महाराजांच्या माणसांनी पाठलाग केला आणि अर्ध्या रस्त्यातच त्यांना पकडलं. इकडे पाठीमाग काय घडलेलं आहे. राजे अमराईमध्ये थांबलेले होते. उन्हाळ्याचे दिवस. निंबाळकराची पत्नी आणि वाड्यातल्या काही बाया दाशी वर्ग शिवाजी राजांच्या भेटीसाठी यायला लागलेले आणि ते पायी यायला लागलेले. राजांनी पाहिलं आपल्या सासूबाई आहे, त्यांच्या बरोबर अनेक बाया आहेत. राजे उठून उभे राहिले. सासूबाई जवळ येताच राजांनी नमस्कार केला. आपण इथं काय न केलं. तुम्ही तुमच्या सासऱ्याला पकडून नेण्यासाठी आला. दगा तरी करणार नाहीत ना राजे. नाही, भोसल्यांच्या हातून कधी होणार नाही. तुम्ही आमच्या महासाहेबांसारखे. तुमचं कुंकू पुसायचा काय अधिकार आम्हाला, पण मामासाहेबांना हे शोभलं नाही. मामासाहेबांनी नाही ऐकलं तर त्यांना मात्र शिक्षा करू आम्ही. आपण का आला, आम्ही आलो असतो. सासूबाईच्या डोळ्याला पाणी आलं होतं. राजानी मधोजी निंबाळकराची पत्नी म्हणजे राजांच्या सासूबाई त्यांचं सांत्वन केलं. एवढ्यात मधोजीला घेऊन शिवाजी राजाची मंडळी फलटणला परत आलेला आहे. पकडून आणलं मधोजीला, पकडून आणलं मधोजीला. राजे बोलले याच समयाला काय मामा साहेब, तुम्ही आमच्या विरुद्ध का. सोडा मामाना. राजाने मधुजीला प्रणाम केला, कडकडून मिठी मारली. राजे, आम्ही तुमच्यावर रागवलो होतो आणि ते एवढ्यासाठी. तुम्हाला जर हे करायचं होतं तर आम्हाला का विचारलं नाही. मामासाहेब तुम्हालाच काय,
पण आम्ही दादूजीलाही विचारलं ना, मासाहेबांनाही कल्पना नव्हती, ना तुमच्या मुलीला म्हणजे आमच्या पत्नीलाही कल्पना नव्हती. कुठलंही कार्य करत असताना ते यशस्वी बनवपर्यंत कुणालाही सांगायचं नसतं, तर ते कार्य सिद्धीला जात असतं. याबद्दलच तुम्ही आमच्यावर रागवलात. हे खरं किंवा खोटं तुम्हाला आजमावायचं असेल, आमच्या बरोबर पुण्याला चला. आणि तसा मी वचन दिले मासाहेबांना. मामासाहेबाला मी पुण्याला घेऊन येऊ. मी इथं का थांबलात? वाड्यात चला ना. शिवाजी राजांच्या माणसासह मधोजी आपल्या फलटणच्या वाड्यात आलेले. घरातल्या सर्वच लोकांना आनंद झाला. शत्रुत्वाचं नातं संपलं गेलं. रात्र झाली होती. शिवाजी राजांच्या सासूबाई म्हणत आहेत, राजे थांबा, सकाळी गेलं तर चालणार नाही. नाही, मध्यरात्र झाली तरी आम्हाला पुण्याला जावं लागेल, कारण सही वाट बघत असेल. मधुजी उठले, गेलंच पाहिजे. मधुजी, राजे आणि राजांचे सौंगडी पुण्याच्या बाजूने वाटचाल करू लागलेले आहे. घोड्याच्या टापाचे आवाज निघू लागलेले आहे. मध्यरात्र ओलांडून गेली होती. जिजाबाई जाग्याच होत्या. सई डोक्याला हात लावून बसली होती. काय घडले कोण जाणे, काय घडले कोण जाणे. एवढ्यात जिजाबाईंचा आवाज आला, अगं सई, कोण आलंय पाहिलंस? कोण आलं होतं? मधोजी निंबाळकर. राजे, सईचा आनंद गगनात नव्हेना. सई धावत गेलेली आहे. कडकडून मिठी बापाला. मिठी बापाला न सई काही बोलली पित्याला. आबा, असं का वागला तुम्ही? पुरी, साठी आणि भूत नाटी यालाच म्हणतात. चुकाई होत असतात, पण राजे अति धूर्त आहे. राजाने शेवटी मला हरवलं. मामासाहेब, विचारा मासाहेबांना, विचारा तुमच्या मुलीला. आम्ही तोरणा घेतला तेव्हा कुणालाही याच्यातली कल्पना होती का? मामासाहेब आमच्यावर का रागवले माहित आहे? हे आम्हाला का सांगितलं नाही? मधुजी, बसा. राजाने आम्हालाही कल्पना दिली नव्हती. आणि एवढ्या मध्यरात्री राजे, मधोजी, राजांच्या बरोबरची असणारी मंडळी, भोजन झालेलं आहे आणि आनंदाचं वातावरण तयार झालं. आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. एवढ्यात राजांना कळलं, आदिलशाहच्या दरबारातून खान आपल्यावर स्वारी करून येत आहे. बाजी पासलकर याचा समय आला. बाजी पासलकर याचा समय आला. काही बोलला शिवाजी राजाला, राजे, हे पहिलं युद्ध आणि या युद्धाचा मानकरी मला बनायचा आहे. या आज्ञा सेवकाला. हर हर शिवाजी महाराज की. आला खान बघा, आला करा तीराला ठाण मांडून बसलेला. हा खान आला आणि या करा नदीच्या तीराला खानाने आपल्या छावण्या टाकलेल्या आहेत. रयतेला त्रस्त करायला लागलेले आहेत. पण आमची मावळी फौज कधी जंगलात बाहेर पडायची, अचानक केव्हा हल्ला चढवायची आणि केव्हा पशार व्हायची काहीच कळायचं नाही. हैराण केलं खानाला. हैराण केलं खानाला. मराठा कधी आला, कधी निघून गेला, काहीच कळत नव्हतं. काय करायचं?
आमची एक एक तुकडी अशी कामं करत होती, पण खानाची फौज अपाट. खान अगदी पुरंदराच्या जवळ येऊन पोहोचला. सासवडच्या परिसरात खानाच्या छावण्या पडल्या आणि राजांच्या माणसांनी 3 तुकड्या केल्या. राजे यावेळेला किल्ले पुरंदरावर बसले होते. एक तुकडी निशाणाची, दुसरी तुकडी पायदळ असणारी आणि तिसरी तुकडी होती ती घोडदळ असणारी. अचानक मध्यरात्रीला हल्ला चढला जायचा. घनघोर करुण युद्धाला खानाची माणसं जागी झाली. देव 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 कलिमा गया देव, हर हर महादेव. एकच कापाकापी सुरू झाली आणि या कापाकापीमध्ये शत्रूचं बळ वाढलेलं पाहून आमची काही माणसं पशार झाली. पण निशाणाची तुकडी ही मात्र शत्रूच्या छावणीमध्ये अडकली गेली. ज्याच्या हाती निशाण होत त्याला भाला लागला. तो जमिनीवर कोसळणार, घोड्यावरनं जमिनीवर कोसळणार एवढ्यात मिसरूक न फुटलेला हा मुलगा पळत गेला. तर निशाण हातात घेतलं. हर हर महादेव गर्जना केली. शिवाजी महाराज की जय म्हणाला आणि शत्रूला त्यानं हुलकावून दिली. त्वरित वीर धावला, धरलं निशाणाला, धरलं निशाणाला, हुलकावणी शत्रूला. हा कवळा पोऱ्या मिसरूक होटावर नाही, यांनी पळ काढलेला आहे. शत्रूची फौज त्याच्या मागे लागलेली आहे, पण त्याने शेवटी शत्रूच्या फौजेला हुलकावणी दिली. गडावर राजे विचारत होते. 2 तुकड्या आल्या होत्या, पण निशाणाची तुकडी अजून आली नव्हती. एवढ्यात हा मुलगा हजर झाला. महाराजांना मुजरा केला. राजाने विचारलं, तू कसा काय? त्यांनी घडलेली हकीकत सांगताच राजाने त्याला जवळ घेतलं, पाठीवर थाप टाकली आणि त्याला पदवी दिली सर्जा. सर्जा म्हणजे वाघ. सर्जेराव पदवी मिळाली. शिवाजीची माणसं सुसज्ज झालेली आहेत. गरजून बाजी बोलवला. बाजी बोलवला. बाजी पासलकर काय म्हणत आहे? राजे द्या आता. बाजीच्या बरोबर हा बाजीचा मित्र ज्याचं नाव काळोजी. मुसी खोऱ्यामध्ये या दोघांचाही दरारा होता. बाजी पासलकर आणि हा काळोजी. मोंगली फौज पळून जायची नाव ऐकलं की आदिलशाच्या लोकांना तरी त्यांनी थरास दिला नव्हता. ही वयोवृद्ध 2 माणसं होती, पण शरीर पोलादी होतं, लढवई होते, निधड्या छातीचे होते. स्वराज्याला वाहून घेतलं होतं. स्वराज्याकरता आपलं प्रेम, राजांच्यासाठी प्राण. हर हर महादेव. गरगर फिरवी पट्ट्याला. आदिलशाहच्या बागा फौजेला. आदिलशाहची फौज बाजीनं पिठाळून लावली. बाजी पासलकर आदिलशाहच्या सैन्यावर तुटून पडला आणि आदिलशाहच्या सैन्यावर तुटून पडताच त्यांनी पाठ फिरवली. पळायला लागलेले आहे. बाजी, येसाजी, काळोजी
अनेक मातंबर आपली मंडळी या आदिलशाहच्या सैन्याला पिठाळून लावण्याकरता त्यांच्या पाठीमागे लागलेले आहे. पाठीमागून वार करत आहेत, काही पडत आहेत, काही शरण येत आहेत, काही हत्यार टाकून पाय धरत आहेत. पिटाळून लावलं सैन्याला, काळूजी बोलला बाजीला. दादा, मी जरा शिरवळ परिसरात जातो, शुभमंगल किल्ल्याकडे. नवाबाचा जरा रुबाब थोडा मला कमी करावा लागेल. काळोजी बोलला बाजीला जातो शिरवळला समाचार घेण्याला. जरा आमच्या मनगडातलं सामर्थ्य धावतो नवाबाला. पासलकर काय बोलला तुझा, मी बघून घेतो खराच्या मंडळीला. कडकडून मिठी बंधूला पासलकराला काळूजी भेटला. शिरवळवर चाल करून आलेला आहे. आला काळूजी आला, कळलं खान आला, कळलं नवाबाला, कळलं नवाबाला. नवाब म्हणता या अल्लाह अब क्या होगा, अल्लाह अब क्या होगा. काळोजीनं हल्ला चढविला, धडकी बसली नवाबाला. जुलाब न घेता नवाबाची लुंगी घाण झाली. पाठीमागे काय घडलेलं आहे. बाजी पासलकर या फौजेला तानीत निघाला होता. समोरून खानाची नवीन कुमक आलेली आहे आणि नवीन आलेल्या कुमकीने काय केलेलं आहे. रस्त्यात गाठलं बाजीला, बाजी पासलकराला. रस्त्यात गाठलं बाजीला, बाजी पासलकराला. गनिमानी हल्ला चढविला. चारी बाजूने आदिलशाहची फौज, मध्ये बाजी आहे. बाजी आपल्या भाऊबलातलं सामर्थ्य दाखवायला लागलेला आहे. मराठे प्राणपणाला लावून लढायला लागलेले आहे आणि स्वराज्याची पहिली लढाई आहे. राजे किल्ले पुरंदरावरून हे चाललेलं रणयुद्ध नजरेला येत आहे. राजे विचार करत आहे बाजीचं काय चाललंय. अनेकाची मूर्ती पडले जात आहे. कितीकांच्या तोंड हाताला, कितीकांच्या तोंड पायाला, कैकाच्या उडवला मुंडक्याला. काही आमचे मराठे त्याच्यात कामी आलेले आहेत, काहींचे हात तुटलेले आहेत, काही रक्तानं न्हालेले आहेत. बाजी सर्वांना धीर देत आहे. हा साठी वलंडलेला म्हातारा गरगरा फिरवी पटक्याला, चरा चर उडवी मुंडक्याला. पासलकर बेभान झालेला. इंच जखमा अंगाला, रक्तानं वीर नाहलेला. हाय हाय घात बघा झाला. घात बघा झाला. लढता बाजी पडला धरणीला. बाजी पासलकर जमिनीवर कोसळला गेला.
बाजी पासलकरांच्या अंगावर तलवारीचे वार झाले. आपला सेनाधीश, आपला प्रमुख, या पथकाचा प्रमुख पडलेला पाहिला आणि काही मराठे पळायला लागलेले आहेत. आदिलशाहच्या फौजेला आनंद झाला की आपण ज्या म्हाताऱ्याने आपल्याला ताण नव्हतं त्याला आपण खतम केलेला आहे, विजय मिळालेला आहे. बाजी पडला गेला. काळोजी शिरवळ वरून परत आला होता. तो पुरंदराकडे जात आहे एवढ्यात पळून जाणारे मराठे त्याला दिसले आणि त्यांनी विचारलं, अरे का पळायला लागला? काळोजी, घात झाला. बाजी पडले, पासलकर गेले. नाही दादा, ही वार्ता राजांना पुरंदर किल्ल्यावर कळली. राजांचे डोळे पाणावले. पासलकर, खरेच तुम्ही मानकरी झाला, खरे तुम्ही मानकरी झाला. अमरा राजांनी सेवकाला आज्ञा केली, बाजीच्या देहाला अग्नी द्या आणि तिथंच बाजीची समाधी बांधा. आज्ञा झाली जेव्हा सेवकाला झाली, सेवकाला झाली, सेवकाला झाली, सेवकाला. आज्ञा झाली जेव्हा सेवकाला. आणि ज्या ठिकाणी बाजीचा देह पडला होता तो त्या सासवडच्या विशी जवळ बाजीच्या देहाला अंतिम संस्कार झाले. इथंच बाजीची समाधी बांधली गेली. बाजी पासलकराला इतिहास विसरला असेल, पण बाजी पासलकरांच्या पराक्रमाचा गाथा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांनी आपल्या पुस्तकामध्ये नमूद केला. तोच इतिहास मी माझ्या कुवतीने जेव्हा अजमावला, जे प्रसंग मी गायले ते बाबासाहेब पुरंदर यांनी लिहिलेल्या काही प्रसंगापैकी. शाहिराचा प्रणाम समाधीला, ही सासवड भूमीच अशी आहे. इथं बाजी पासलकरांची समाधी आहे. इथं संत ज्ञानेश्वरांच्या बंधूंची समाधी आहे, म्हणजे सोपान काकांची. या पवित्र भूमीमध्ये गेल्यानंतर या दोन्ही समाधीला शाहिरानं प्रणाम केलेला आहे. प्रणाम शाहिराचा समाधीला, प्रणाम सोपान काकाला, बाजी पासलकराला. शाहिरानं साज चढविला, शाहिरानं साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला. आज गायलं शिवचरित्राला, बाजी पासलकरांच्या पराक्रमाला. युद्धाचा पहिला मानकरी या वीराचा पोवाड आपल्या समोर गात असताना शाहिराला मान हा पहिला, शाहिराला मान हा पहिला साज चढविला. सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहिरी साज चढविला. शाहीर देशमुखात पोहाड्याला गात पोहाड. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार.